हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपली दिवाळी जवळ आली आहे। आता जास्त दिवस दिवाळीला राहिले नाही, 6-7 दिवस राहिलेत फक्त दिवाळीला आणि अजून माझी दिवाळीची क्लिनिंग वगैरे झालेली आहे। तर आज ना मी किचनची क्लिनिंग करणार आहे। सकाळचे 11 वाजलेत। सकाळी मस्त स्वयंपाक वगैरे केला, टिफिन वगैरे मिस्टरांना दिला आणि त्यानंतर मग सगळं आवरून घेतलं थोडंफार घरातलं। आज ना किचन क्लीन करते। आधी ना सगळ्या जाड्यावरून काढून घेते। जाड्या जास्त लागलेल्या नाही, मी 8 दिवसाच्या पहिले काढल्या होत्या, त्याच्यामुळे जेवढ्या दिसते तेवढ्या काढून घेते चांगल्या। आणि हे मला खिडकीनं किचनची खिडकी साफ करायची, क्लीन करायची, तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते। किचन मधल्या मांडण्या मला क्लीन करायच्या आहे आज, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते। बाळाचं पण जेवण करून झालंय, तो फ्रेश झालाय। शिवांश पण इकडे बघा फ्रेश झालाय आणि त्याचं पण जेवण करून झालंय। माझं जेवण बाकी आहे, मी आतापर्यंत आवरत बसली त्याच्यामुळे। तर मी ना आता जेवण करून घेते आणि लगेच मग क्लिनिंगला लागते। कसं होते, जेवण वगैरे नाही केलं ना मग एवढी एनर्जी राहत नाही। मस्त जेवण करून घेते आणि त्यानंतर मग क्लिनिंग करायला सुरुवात करते। तर चला मग आता ना पहिले बाळाला झोपवून देते। बाळाला झोपवल्याशिवाय क्लिनिंग करायला घेता येणार नाही, कारण तर मी वरून जाड्या काढणार, खाली पडणार, हा इकडे फिरणार। आधी ना अद्विकला झोपवून देते आणि त्याच्यानंतर मग हे सगळं क्लीन करायला घेते। तर बाळाला झोपवून दिलं, जेवण पण करून घेतलं आणि त्यानंतर मग लागले किचनची क्लिनिंग करायला। दिवाळी जवळ आली होती, मला कधी कधी किचनची क्लिनिंग, घराची क्लिनिंग करते असं झालं होतं। तर म्हटलं की चला आजपासून आता सुरुवात करावी। तर एका दिवशी पूर्ण घराची क्लिनिंग होणार नव्हती, तर आधी किचनची क्लिनिंग करून घ्यावी आज, म्हणून मग आज किचनची क्लिनिंग करायला घेतली। गॅस ओट्याच्या बाजूनी वरच्या जाळ्या सगळ्या काढून घेतल्या। त्यानंतर मी मांडण्यांकडे जाळ्या काढायला आले। मांडणीच्या मागून मांडणी पुढे सरकवली थोडीशी आणि त्यानंतर मांडणीच्या मागून सगळ्या जाळ्या काढून घेतल्या आणि आजूबाजूने सुद्धा जेवढ्या काही जाळ्या लागल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या। त्यानंतर ड्रेसिंग टेबलच्या मागे सुद्धा जाळ्या झाल्या होत्या, त्या पण काढून घेतल्या। तर तिथे बघा तुम्हाला दिसतं की ते कचरा निघाला आहे ड्रेसिंगच्या मागून, तर तेवढा निघाला। आणि शिवांशने ना ड्रेसिंग टेबलच्या जो मिरर आहे ना त्यावरती काहीतरी कलर पेनने हे करून ठेवलं आहे, खराब करून ठेवलं होतं, ते पण पुसून घ्यायचं होतं। मुलंसुद्धा घरात आपली कामं वाढवून ठेवतात एक एक। तर तिकडनं इकडनं जाळ्या काढून झाल्या, वरच्या सगळ्या जाळ्या काढून झाल्या आणि त्यानंतर मग किचनची खिडकी क्लीन करून घ्यायची होती। आधीनं थोडीशी मी घासून घेतली खिडकीवरून आणि त्यानंतर मग ओल्या कपड्याने, सुक्या कपड्याने पुसून घेतली। त्यानंतर मग मांडण्यांमधले भांडे क्लीन करायचे होते। मला तर पुसण्यापेक्षा घासून घेतलेले बरे वाटते, पण मुलामुळे होतच नाही, बाळामुळे आपल्या अद्विकमुळे होतच नाही घासणं। तर आता मग पुसूनच ठेवायचे म्हटलं, कारण तर मी दिवाळीला जाणार आहे। दिवाळीला गेल्यानंतर मग आपण घरात नसलो की मग परत भांडे खराब होतात, मग त्याकडे लक्ष पण कोणी देणार नसतं। त्याच्यामुळे मग म्हटलं की चला तिकडनं आल्यानंतरच सगळे भांडे घासायला घ्यायचे, तर आता फक्त पुसूनच ठेवत आहे। तर मांडणीतले भांडे मी आधी पुसून घेत आहे आणि गॅस ओट्यावरती वगैरे ठेवून देत आहे। त्यानंतर जे कप्पे खाली झाले ते कप्पे पुसून घेत आहे। तर ओल्या कपड्याने पुसत आहे, कारण तर धूळ उडली नाही पाहिजे याच्यासाठी, कारण तर मी आधी वरून सगळं झाडून घेतलं होतं आणि खाली फरशीवरती जास्त धूळ पडली नाही पाहिजे याच्यासाठी मी ओल्या कपड्याने पुसून घेतली चांगली मांडणी, कप्पे पुसून घेतले आणि त्यानंतर जे पुसून ठेवलेले भांडे होते गॅस ओट्यावरती ते परत मांडणीमध्ये लावून देत आहे। एक कप्पा खाली झाला, पुसून घेतला आणि परत मग दुसऱ्या ते भांडे त्या कप्प्यामध्ये ठेवून दिले आणि दुसरा कप्पा पुसून मग परत दुसऱ्या कप्प्यामधले भांडेसुद्धा तिथे लावून देते। तर अशा पद्धतीने मी माझ्या मांडण्या क्लीन करत असते नेहमी। मागच्या वेळेने एक वेळा मी घासून घेतले होते, पण आज या वेळेनं म्हटलं की नको आता घासायला, कारण तर गावाकडे गेल्यानंतर मग खराब होतात आणि तिकडनं आल्यानंतरच घासून घेऊ आपण सगळे भांडे, म्हणून या वेळेनं राहूच दिले। तर आता ना पातेल्यांचा कप्पा मी साफ करत आहे। पातेले मी पुसून गॅसोट्यावरती ठेवून दिले होते आणि वरूनच पातेले खराब होतात, धूळ बसतात, अंदरून सगळे चांगलेच होते पातेले, फक्त वरूनच खराब होतात। तर ते पुसून घेतली ओल्या कपड्यांनी, धूळ आणि कोरड्या कपड्याने आणि त्यानंतर मग कप्पा पुसून त्यामध्ये परत पातेले जसेच्या तसे ठेवून दिले। पातेले पुसून झाले आणि ठेवून दिल्यानंतर एक डब्यांचा कप्पा आहे तो खाली, तर तो पुसून घ्यायचा होता, त्यातले भांडे डबे पुसून घ्यायचे होते, तर ते पुसून घेते मी आता। तर डब्यांवरती सुद्धा भरपूर धूळ बसली होती, आधी ओल्या कपड्यांनी पुसून घेतली, इकडे तिकडे धूळ उडू नये याच्यासाठी, आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतली आणि सोबतच मग लगेच तो कप्पासुद्धा पुसून घेतला आणि भांडेसुद्धा मग म्हणजे डबेसुद्धा जसेच्या तसे माझे असतात तसे तिथेच लावून दिले।
तर अशा पद्धतीने लोखंडी मांडणी मी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर स्टीलची मांडणी क्लीन करायची होती. तर स्टीलच्या मांडणीमधली सुद्धा भांडे मी पुसून घेत आहे. हे तर रेग्युलर वापरणारेच असतात, जास्त खराब होत नाही, त्याच्यामुळे मग ती जास्त घासण्याची किंवा पुसण्याची गरज नव्हती. तरी पण वरून धूळ बसते म्हणून कोरड्या कपड्याने मी ते ताटं वगैरे पुसून गॅस ओट्यावरती ठेवून दिले आणि लगेच मग ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने मांडणी पुसून घेतली आणि जसे होते भांडे तसे परत माझ्या मांडणीमध्ये मी ठेवून देता येते. ताटं, वाट्या, प्लेटा सगळेच भांडे मी जसे होते तसे लावून देता येते. कारण हे डेली वापरणारे आपले भांडे असतात ते हे जास्त खराब होत नाही. जे ठेवून असतात ना, ज्याच्याकडे लक्ष जात नाही ते जास्त खराब होतात. तर मग इथे मी सगळे भांडे पुसून घेतले आणि मांडणीमध्ये लावून दिले. तर आता ना किचनची क्लिनिंग करून झालं आहे. मी 11:30 वाजता किचनच्या क्लिनिंगला सुरुवात केली होती. आता ना 1:30 वाजला आहे, म्हणजे जवळजवळ 2 तास लागले पूर्ण क्लिनिंग करायला. तर पूर्ण मांडणी मी क्लीन केली. डबे भांडे एकही घासायला घेतले नाही, काही 2-4 भांडे घेतले फक्त घासायला. बाकी सगळ्यांना मी पुसून ठेवले. कारण तर मी गावाला जाणार आहे ना, मग गावाला भरपूर दिवस राहणं होते. 15-20 दिवस मी गावाकडे राहणार आईकडे. तर त्याच्यामुळे मग काय होणार, इथं ठेवल्या ठिकाणीच भांड्यांवरती धूळ बसून जाणार. पूर्ण मांडणी क्लीन करून झाले. हे बघा डबे सगळे क्लीन केले. स्टीलची पण मांडणी पूर्ण क्लीन केली आणि भांडे जशीच्या तशी मांडण्यांमध्ये लावून दिले ना. फरशी वगैरे पुसून घेतली मी म्हणजे, आणि बाळ उठलं की मग तो पूर्ण घरभर फिरतो म्हणून मग म्हटलं त्या घाणीत फिरण्यापेक्षा त्याच्यासाठी फरशी आधी पुसून घेतली आणि मांडण्या पण क्लीन करून झाल्या. किचन पूर्ण क्लीन केल्यावरून सगळ्या जाड्या वगैरे सगळ्या काढल्या. इकडे पण सगळं क्लीन आहे. थोडेसे भांडे पडलेत बेसिंगमध्ये, ते घासून घेते आता आणि मग झाले कामं सगळे. आता सगळं किचन क्लीन करून झाले. मी फ्रेश व्हायचे आहे. बाळ झोपलेलं आहे. शिवांश तिकडे जेवण करत आहे आणि भूक लागली म्हणाला तर मग त्याला जेवण करायला दिलं. बाळ आता थोडंसं उठण्याचा प्रयत्न करत आहे. तो उठायच्या आधी मी ना फ्रेश होऊन जाते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. आता संध्याकाळचे वाजलेत 6:30. तर आता 6:30 वाजले तर जास्त अंधार पडलेला नाही बघा. कपडे वाळत आहे. तर अशी संध्याकाळ झाली आणि मी ना दारं खिडक्या बंद करून ठेवल्या, कारण तर थंडीचं वातावरण आहे म्हणून. आणि या थंड वातावरणामुळे आम्हाला झाल्या सर्द्या सगळ्यांना, शिवांश, मी आणि अद्विक, आम्हा तिघांनाही चांगल्या सर्द्या झाल्या. आणि माझ्या दिवसाची सुरुवात चहाने होते आणि एंडसुद्धा चहाने होतं. हे बघा तरी मी माझ्यासाठी चहा ठेवलेली आहे. इकडे सुद्धा मी थोडीशीच खिडकी उघडी ठेवली म्हणजे हवा जास्त आली नाही पाहिजे आतमध्ये म्हणून. आणि इकडे बघा अद्विक खेळत आहे. तर शिवांश बघा इथे अभ्यास करत आहे. आणि दिवसभर हे बुक काढणं, बॅगमध्ये ठेवणं, परत काढून अभ्यास करत राहणं, हे सारखं चालू असतं. तर चला आता ना चहाला उकळी आली आहे, तर मी आता चहा पिऊन घेते आणि त्यानंतर बोलते. तर आता मस्त चहा वगैरे पिऊन झालाय आणि चहा पिऊन झाल्यानंतर ना आता स्वयंपाकाला सुरुवात केली. आत्ता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये एकदम साधा स्वयंपाक करणार आहे. वरण भात, भाजी आणि चपातीचा असा स्वयंपाक करणार आहे. मसाल्याच्या भाज्या किंवा तेलकट असं काहीच करणार नाही. तर चला मग आता ना वरण भाताचं कुकर लावून देते. तांदळामध्ये टाकलंय मीठ. आता हे फिरवून दिलं तर इथे मी कुकरमध्ये डाळ आणि भात शिजायला ठेवून देते. इथे मधल्या छोट्या गॅसवरती वरण भात शिजत राहते आणि तोपर्यंत मी बाळाच्या खाऊची तयारी करून घेते. तर आता ना बाळाचा खाऊ शिजायला ठेवला मी, त्यामध्ये मीठ टाकून देते. बाळाचा खाऊ इथे शिजत आहे. बाळ चिडचिड करत आहे. इकडे शिवांचा परत होमवर्क चालूच आहे, संपलाच नाही अजून. तर चला आता ना बाळाला खाऊ वगैरे भरवते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता ना बाळाचा खाऊ शिजला, त्यानंतर त्याला भरून दिलं. आधी कुकर तिकडे होत आहे वरण भाताचं. तर आता ना चपात्या आणि भाजी राहिले करायची. पण त्याआधी मी या डब्याविषयी बोलणार आहे. मला या डब्याविषयी कमेंट आली होती की तुमचा डबा चांगला आहे आणि परत हा डबा तुम्ही कुठून घेतला ते सांगा, अशी कमेंट आली होती. हा पिठाचा डबा ना मी स्टीलच्या भांड्याच्या दुकानामधूनच घेतला होता. तर हा डबा ना खूप मजबूत आहे, प्लास्टिकचा आहे पण मजबूत आहे. झाकण पण चांगलं मजबूत आहे. आणि मला ना 10 किलोचं पीठ बसेल एवढा डबा पाहिजे होता. त्यात मी 10 ते 12 किलोचं पीठ दळून आणते महिन्याला. तर मग तेवढं पीठ बसणार असाच डबा मला पाहिजे होता. तर मग हा डबा ना माझ्या मिस्टरांनी आणला होता. तर 280 की काहीतरी असा रुपयाला हा डबा मिळाला होता. पण खूप मजबूत आहे.
भरपूर दिवस झाले. झाकण पण चांगलं मजबूत आहे आणि हा डब्बा सुद्धा मजबूत आहे. यामध्ये ना आरामात 11 किलो पीठ असं बसतं आणि एखादी किलो उरतं तर मग दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवते आणि जे उरलेलं पीठ आहे ते आधी संपवून टाकते आणि त्यानंतर मग डब्यातलं पीठ वापरायला सुरुवात करते. तर मला असाच डब्बा मोठा पाहिजे होता. तर खूप छान डब्बा आहे. तुम्हाला जर घ्यायचा असेल ना तर ऑनलाईन पण मिळते, पण ऑनलाईनपेक्षा ना स्वतःच्या डोळ्याने बघून घेतलेलं बरं. तर तुम्हाला हा डब्बा आवडला असेल ना आणि असंच डब्बा तुम्हाला पाहिजे असणार ना तर भांड्याच्या दुकानामध्ये गेले की तुम्हाला फ्लावरची डिझाईन पण मिळते, प्लेन पण मिळतात, वेगवेगळ्या कलरचे पण डबे मिळतात, बुट्ट्यांचे पण डबे मिळतात आणि अशी फ्लावरच्या डिझाईनचे पण डबे मिळतात. पण मला हा डब्बा आवडला होता म्हणून मग हा डब्बा आम्ही आणला. असे डबे ना आपल्याला स्टीलच्या भांड्याच्या दुकानामध्ये, प्लास्टिकच्या भांड्याच्या दुकानामध्ये आरामात मिळून जातात. तर आता ना भाजीची तयारी करून घेतली आणि चपात्यांचं पण पीठ मळून घेतलं. चला मग आता ना भाजी फोडणी देऊन घेते. चला आता टमाटे झाले, आता यासाठी वांगे आणि आलू. तर चला आता वांग्याची भाजी ना फोडणी देऊन झाली, झाकून शिजायला ठेवून देते कमी गॅसवरती. आणि इकडे ना वरण भाताचं कुकर पण झालंय, वरण पातळ करून घेते आणि चपात्या पण करून घेते आणि भाजी शिजल्यानंतर सरळ तुमच्याशी बोलते. हे बघा वांग्याची भाजी किती मस्त तयार झाली, तर्री पण आली आहे आणि कोथिंबीर टाकून दिली आहे आलू वांग्याच्या भाजीमध्ये. तर चला आता ना सगळा स्वयंपाक झालाय, भाजीमध्ये कोथिंबीर टाकून दिली, ती भाजी पण इथे तयार आहे. मस्त भात पण झालाय, वरणाला सुद्धा पातळ करून घेतलं होतं, वरण पण रेडी आहे आणि इकडे ना चपात्या पण झाल्या. सगळे जेवणाची सगळी तयारी करून घेतली. आधी आम्ही जेवण करून घेतो, जेवण केल्यानंतर बोलते. चला तर मग आता ना जेवण वगैरे करून झालंय आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बेल आयकनच्या ऑल बटनवरती प्रेस करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.